लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी सेनेची निदर्शने। कायदा सुव्यवस्था, वनजमिनी, इतर मागणीसाठी निदर्शने। बातमी आहे नाशिक येथून। अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या माध्यमातून विविध मागण्यांचे अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक प्रमुख दीना उघाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। या लक्षवेधी निदर्शनामध्ये सरकार कोणत्याही पक्षाचे असो, पण महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार आणि थोर महापुरुषांच्या होणाऱ्या विटंबना आणि अफवांमुळे बिघडणारी कायदा व्यवस्था, त्या व्यतिरिक्त बेरोजगारी, आदिवासी, दलित, मागासवर्गीय समाजावर होणारे अत्याचार, अतिक्रमण, गायरान, माळरान, वनजमिनी, वाहतीदाराच्या नावे कायम करण्यात याव्या। तसेच नाशिक जिल्ह्यात पेठ, दिंडोरी, कळवण, इगतपुरी, सिन्नर तालुका संपूर्ण महाराष्ट्र राज्यात वनमजुरांना 20 ते 25 वर्षांपासून अद्याप कायम सेवेत केले नसून त्यांना कायम सेवेत घ्यावे, अशा विविध प्रलंबित प्रश्नांच्या मागणीसाठी गुरुवार दिनांक 13 मार्च रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकारी आणि नाशिक शहर पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले। या प्रसंगी दशरथ वडतेले, जगन जोशी, तुळशीराम गवळी, सपना करंजकर, सोमनाथ चौधरी, मंगला राऊत, राजाराम ठाकरे, पंढरीनाथ गावित, बुधामध्ये जयश्री जाधव, कचरू फारसे, कारभारी गिरे, शरद गायकवाड, सोमा आगविले, अनुसया आगविले, सरिता मोरे, सागर गायकवाड, अशोक सोनवणे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे सरकार गरिबांना न्याय देत नाही अशा सरकारचा, हे सरकार मजुरांना न्याय देत नाही अशा सरकारचा, हे सरकार गायरान जमिनी नावावर करत नाही अशा सरकारचा, हे सरकार फॉरेस्टच्या जमिनी नावावर करत नाही अशा सरकारचा, कायम नोकरी देत नाही अशा सरकारचा, हे सरकार मजुरांना काय ते सांगितलं तिकडे कोणाला सांगितलं सांगा ना। मग आता त्या गोपनीय खात्यांना आज नाशिक शहरातील सर्व शासकीय कार्यालयावरचं जे लक्षवेधी निदर्शन होते, त्या अनुषंगाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि इतर जिल्ह्याच्या सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांना माननीय जिल्हाधिकारी साहेब नाशिक यांचे मार्फत आम्ही लेखी मागणी निवेदन दिलेलं आहे। यामध्ये सध्या स्थितीत महाराष्ट्राचा ढासळता कायदा सुव्यवस्था लक्षात घेऊन फोनवर धमकी देणाऱ्या गुन्हेगारांवरती ताबडतोब कारवाई झाली पाहिजे। अतिक्रमित वनजमिनी कायम झाल्या पाहिजे नावावरती, त्याप्रमाणे वनजमिनी वैती करणाऱ्यांच्या नावे कायम झाल्या पाहिजे। वनमजुरांना कायम सेवेत घेतलं पाहिजे, महिन्यावरती अत्याचार थांबले पाहिजेत। अशा विविध स्वरूपाच्या मागण्या ज्या आहेत त्या आज आम्ही या लक्षवेधी निदर्शनाद्वारे माननीय जिल्हाधिकारी साहेब नाशिक यांना सादर केलेलं आहे। रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.